संजयनगर भागात अल्पवयीन मुलीवर एका रेकॉर्डवरील गुन्हेगारानं लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे। धक्कादायक गोष्ट म्हणजे यातील आरोपी हा पॅरोल रजेवर जेलमधून बाहेर होता। 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर या 35 वर्षीय रेकॉर्डवरील गुन्हेगारानं लैंगिक अत्याचार केलाय। या प्रकरणी संजयनगर पोलिसांनी तातडीनं पावलं उचलत आरोपी संजय माने यास आटपाडी येथून ताब्यात घेतलाय। संशयित आरोपी संजय माने 2011 साली शहरातील प्रिया हॉटेल समोर झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून त्याला 14 वर्षाची शिक्षा लागली आहे। तो सध्या पॅरोल रजेवर आला होता। काल रात्री 9:30च्या सुमारास त्यानं पीडित मुलीला बोलावून तिला जबरदस्तीनं आपल्या घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले। तसेच याबाबत कुठे वाच्यता करू नये म्हणून धमकी दिली। आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या आईनं पोलिसात तक्रार दिली। तक्रार दिल्यानंतर 3 पथकांच्या माध्यमातून अवघ्या 1.5 तासात आरोपी संजय माने यास आटपाडी येथून ताब्यात घेतले। दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पीडित मुलीच्या नातेवाईकांनी संजयनगर पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी करत घोषणाबाजी केली। काल रात्री 23/8/2024 रोजी संजयनगर पोलीस हद्दीमधील चिंतननगर झोपडपट्टी येथे एक 15 वर्षाची बालिका हिचेवर लैंगिक अत्याचार झाला अशी तक्रार घेऊन सकाळी ती 11:15 दरम्यान पोलीस स्टेशनला आली। तिने सांगितले की तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याने जो लैंगिक अत्याचार करणारा इसम आहे तो संजय माने म्हणून आहे, त्यांच्याच एरियामध्ये राहणारा। त्याने काल रात्री तिचं तोंड दाबून तिला त्या आरोपीच्या घरी नेऊन लैंगिक अत्याचार केला अशी सकाळी बालिका तिची आई पोलीस स्टेशनला 11:15 दरम्यान आल्यानंतर आम्ही तत्काळ महिला अधिकाऱ्या विश्रामबाग पोलीस स्टेशन येथून महिला अधिकारी बोलावून त्याची रीतसर तक्रार नोंदवण्यास सुरुवात केली। त्यानंतर आरोपीचे नाव प्राप्त झाल्यानंतर आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यासाठी 2 टीमा करून पूर्ण हद्दीमध्ये आणि बाहेर पाठवल्या। या दरम्यान जो संशयित आरोपी आहे त्याची माहिती घेतली असता संशयित आरोपी त्याचे नाव संजय प्रकाश माने असून त्याच्यावर 2011 साली विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये मर्डरचा गुन्हा नोंद होता। त्या गुन्ह्यामध्ये आरोपीस 14 वर्षे शिक्षा झाली होती आणि तो सध्या जेलमध्ये होता आणि गेल्या महिन्यामध्ये तो पॅरोल सुट्टीवर त्याच्या घरी आला होता अशी माहिती मिळाली। या दरम्यान घटना आम्हाला समजल्यानंतर 1.5 तासामध्ये आरोपीला आमच्या टीमने ताब्यात घेतलेले आहे। त्यानंतर सदर बालिकेची रीतसर तक्रार घेऊन सदर आरोपीवर भादवी नवीन BNS कलम 65(1) तसेच पोक्सो कलम 4 व 6 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत आहोत। बालिकेला पुढील वैद्यकीय तपासणीसाठी सांगली सिव्हिल येथे आम्ही पाठवलेलं आहे।